12वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे अमाइन्स। बघा, त्याची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन बघत असताना मी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा। हा तुमचा अमोनिया आहे NH3। या अमोनियापासून जर मला मिथिल अमाइन बनवायचं असेल तर काय करावं लागेल? डायमिथिल अमाइन बनवायचं असेल तर काय करावं लागेल? किंवा थोडक्यात मी जरा वेगळ्या पद्धतीने विचारतो तुम्हाला, मिथिल अमाइन कसा बनलाय, डायमिथिल अमाइन कसा बनलाय आणि ट्रायमिथिल अमाइन कसा बनलाय? मिथिल अमाइन कसा बनलाय, डायमिथिल अमाइन कसा बनलाय, ट्रायमिथिल अमाइन कसा बनलाय? हे जर तुम्हाला मी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय सांगाल? जे दिसतंय ते सांगा मला। मी म्हणलो बाबा हा तुमचा कसा तयार झालाय, मी म्हणणार अमोनियामधला एक हायड्रोजन निघून गेलाय आणि त्याच्या ठिकाणी एक CH3 म्हणजे अल्किल ग्रुप येऊन बसलाय। ह्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? अमोनियामधले 2 हायड्रोजन निघून गेलेत आणि त्याच्या ठिकाणी 2 अल्किल ग्रुप येऊन बसलेत। व्हॉट अबाउट दिस कंपाउंड? 3 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय 3 अल्किल ग्रुप। असं म्हणता येईल का? अल्किलच राहतात असं नाही, आरिल सुद्धा असतात, म्हणजे फिनिल वगैरे सुद्धा असतात। मग मी असं म्हणू का, द अल्किल और अरिल डेरिवेटिव्ह ऑफ अमोनिया, हे काय आहेत सगळे? अल्किल और अरिल, अरिल पण राहू शकते, हे जरी एक्झाम्पल अल्किलचे असले। द अल्किल और अरिल डेरिवेटिव्ह ऑफ अमोनिया ऑब्टेन्ड बाय, हे मिळालेले आहेत आपल्याला कशा पद्धतीने? रिप्लेसिंग 1 or more हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया बाय, त्या ठिकाणी अल्किल और अरिल ग्रुप्स इज नोन ॲज अमाइन्स। अगोदर अमाइनची डेफिनेशन, हे प्रायमरी अमाइन आहे। अमाइन्स आर क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स: प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्सरी अमाइन। हे आहे प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल। हा, ह्याच्या बाबतीत जर मला डेफिनेशन तयार करायचं असेल तर मी काय म्हणणार? द अल्किल or aryl derivative of ammonia
obtained by replacing one hydrogen atom of ammonia by one alkyl or aryl group is known as a primary amine. बरोबर का म्हणणार सांगा बरं. एक डेफिनेशन कळाल तर सगळी कळते. ह्याच्याबद्दल मी का म्हणणार सांगा बरं. या प्रायमरी अमाइन बद्दल, द alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing one hydrogen atom of ammonia by one alkyl or aryl group is known as primary amine. आता सेकंडरी ची कसं तयार करू सांगा बरं. The alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing two hydrogen atoms of ammonia by त्याच्या ठिकाणी कोण two alkyl or aryl groups is known as secondary amine. What about tertiary amine? The alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing three hydrogen atoms of ammonia by three alkyl or aryl group is known as tertiary amine. आता कॉमन अमाइनची कशी करू डेफिनेशन. कॉमन अमाइनची द alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing one or more hydrogen atoms of ammonia by alkyl or aryl groups is known as amines. एकदा सगळं सांगतो पूर्ण आणि मग लिहून देतो. ऐका. अमाइनची डेफिनेशन. द alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing one or more hydrogen atoms of ammonia by alkyl or aryl groups is known as amines. Classification. Amines are classified into three types. Number one, primary amine. Number two, secondary amine. Number three, tertiary amine. परत एक ओळ जागा सोडून primary amine. The alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing one hydrogen atom of ammonia by one alkyl or aryl group is known as a primary amine. Secondary amine, example methyl amine लेजे. Secondary amine, the alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing two hydrogen atoms of ammonia by two alkyl or aryl groups is known as a secondary amine. Tertiary amine, the alkyl or aryl derivative of ammonia obtained by replacing three hydrogen atoms of ammonia by three alkyl or aryl groups is known as the tertiary amine. Trimethyl amine. कळाला तर सगळ्याला. लिहा. हेडिंग टाका अगोदर अमाइन्स. लिहा इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहा. द
alkyl और aryl derivative of ammonia obtained by replacing one or more hydrogen atoms one or more hydrogen atoms of ammonia by alkyl or aryl groups is known as amines. एक ओळ जागा सोडा, खाली हेडिंग टाका क्लासिफिकेशन. Amines are classified into three types. Amines are classified into three types. आधी तिन्ही टाइपचे एका खाली एक नाव लिहा. नंबर 1 प्राइमरी अमाइन, नंबर 2 सेकेंडरी अमाइन, नंबर 3 टर्सरी अमाइन. परत एक ओळ जागा सोडून टाका हेडिंग प्राइमरी अमाइन. लिहा इन्वर्टेड कॉमा डेफिनेशन. द अल्कील और अरील डेरिवेटिव ऑफ अमोनिया obtained by replacing one hydrogen atom of ammonia by one alkyl or aryl group.
is known as a primary amine. तेव्हा ते पहिलं एक्झाम्पल लिहून घ्या. कोणतं? CH3-NH2 मिथिल अमाइन. लिहिलो. दुसरं टाका, सेकंडरी अमाइन. लिहा, द अल्कील और अरील डेरिवेटिव ऑफ अमोनिया obtained by replacing two hydrogen atoms of ammonia by two alkyl or aryl groups. is known as secondary amines. ते बोर्डावरला एक्झाम्पल लिहून घ्या. CH3-NH-CH3 डायमिथिल अमाइन. tertiary amine. The alkyl और अरील डेरिवेटिव ऑफ अमोनिया obtained by replacing three hydrogen atoms of ammonia by three alkyl और अरील ग्रुप्स. हे ट्रायमिथिलामाइनचं एक्झाम्पल लिहून घ्या. बघा इकडे सगळेजण.
हे काय? डायमिथिलामाइन, ट्रायइथिलामाइन, वेगवेगळे आहेत. अल्फाबेटिक ऑर्डर लावा. इथिल मिथिल अमाइन, तिन्ही पण वेगवेगळे आहेत. तिघाचे अल्फाबेटिक ऑर्डर लावा. इथिल मिथिल इथिल मिथिल प्रोपिल अमाइन. सेकंडरी अमाइन अँड टर्सरी अमाइन, फक्त प्रायमरी नाही. सेकंडरी अमाइन अँड टर्सरी अमाइन आर फर्दर क्लासिफाइड इंटू टू टाइप्स. सिमेट्रिकल अमाइन अँड अनसिमेट्रिकल अमाइन. कुणाला म्हणावं सांगा बरं, सिमेट्रिकल अमाइन आणि अनसिमेट्रिकल अमाइन. द अमाइन इन विच, ज्याच्यामध्ये सेम अल्किल और अरिल ग्रुप अटॅच्ड टू नायट्रोजन ॲटम. बरोबर का? आणि अनसिमेट्रिकल कुणाला म्हणा? द अमाइन इन विच different alkyl or aryl group attached to nitrogen atom is known as unsymmetrical alkyl. unsymmetrical amine. समजते का? कळते का? लिहा पुढे. सेकंडरी अमाइन and tertiary amine are further classified into two types. आधी दोन्ही टाइपचे नाव लिहा. नंबर 1 सिमेट्रिकल अमाइन, नंबर 2 अनसिमेट्रिकल अमाइन. त्याच्यात परत टाका सिमेट्रिकल अमाइन. The amine in which same alkyl or aryl group attached to nitrogen atom is known as symmetrical amine. बोर्डावरले दोन्ही एक्झाम्पल लिहा. पहिल्याचं नाव आहे डायमिथिल अमाइन आणि दुसऱ्याचं नाव आहे ट्रायइथिल अमाइन. अनसिमेट्रिकल अमाइन टाका हेडिंग.
the amines in which different alkyl or aryl group attached to nitrogen atom is known as unsymmetrical amines. बोर्डावरले एक्झाम्पल लिहून घ्या. इथेल मिथेल अमाइन पहिलं, दुसरा इथेल मिथेल प्रोपेल अमाइन. इथेल मिथेल प्रोपेल अमाइन. झालं. राहिलेला भाग नेक्स्ट पिरियड मध्ये बघूत.